नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत, तुम्हीही मजेतच असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आता सकाळची देवपूजा झालेली आहे. आज जरा गडबड आहे. आज आमच्याकडे आहे पितरांचे जेवण. तर पितरांच्या जेवणासाठी देवपूजा झाल्यानंतर लगेचच उंबऱ्याला आमंत्रण दिलं. हळदी कुंकू लावून उंबऱ्याला आमंत्रण दिलं गेलं. समोर स्वामी समर्थांचा फोटो आहे भिंतीला, त्यांचा नमस्कार केला. आतमध्ये किचनमध्ये आले, शेगडीचा नमस्कार केला. रात्रीचंच माझं किचन ओटा पुसून ठेवलेला असतो, सकाळी मात्र एक कपडा मारून घ्यायचा, कारण आज आपण पितरांचं जेवण तयार करतोय, त्यामुळे सगळी स्वच्छता करणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे आपल्या मनालाही समाधान वाटतं. तर चला आता सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला. सुरुवात आधी मी भाताचा कुकर लावून घेतला. कुकर म्हणजे भातामध्येच म्हणजे मी काय केलं, तांदूळ जास्त वाढवून घेतले आणि याचीच खीर मी करणार आहे. तर आता मिक्स भाजी आणली आहे. आता माझ्याकडे फक्त 4च जण जेवायला होते म्हणून वेगवेगळ्या भाज्या मी करायला घेतल्या नाहीत. तर आता मिक्स भाजी बाजूला ठेवली, स्वच्छ धुवून वगैरे, आणि नंतर वाटण तयार केलं. 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं असं मिक्सरला वाटून घेतलं. मला सगळ्या वस्तूंना म्हणजे ते स्वयंपाकाला तेवढं वाटण वापरता येईल. तर आता सुरुवातीला छान अशी मिक्स भाजी करून घेते. 2 पळ्यात तेल घातलं, जिरे घातले, मोहरी आज माझ्याकडे नव्हती म्हणून नाही घातली, आणि आता हे वाटण केले, त्यातलं 1 चमचाभर वाटण मी घालते. म्हणजे सर्व वस्तूंमध्ये मी 1-1 चमचा वापरणार आहे. 4 जणींच्या म्हणजे 4 जण जेवायला आहोत तर तेवढं हे पुरेसं होतं, तेवढ्या भाजीला किंवा प्रत्येक गोष्टींना. इथे थोडंसं लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला घातला, हळद घातली आणि भाजी आपली टाकलेली आहे. स्वच्छ धुवून आणि बघून घ्यायची, मात्र मिक्स भाजीला मात्र ना आवर्जून व्यवस्थित निवडायची. तर आता मिक्स केलेलं आहे. नंतर घातलं आहे मीठ घालून भाजी मस्त मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं छान अशी मंद आचेवर ही शिजू द्यायची. इकडे कुकर पण झालेला आहे, आणि कसं आहे, डाळ पण मी उडदाची भिजत घातली होती, म्हणजे आंघोळ झाल्या डाळ भिजत घातलेली होती, तर ती डाळ पण छान अशी तयार झालेली आहे. इकडे भाजी तयार झालेली आहे, डाळ भिजली. नंतर हिचं वाटण करते. म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे पण आमच्या खानदेशात केले जातात. ह्या वड्यांना जास्त महत्त्व आहे, आळूची वडी आणि हे वडे. खीर झाली. नंतर तळणाचे पीठ सगळे भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे वाटण तर मी उडदाचं करून घेतलेलं होतं. नंतर आळूवडीचं पण पीठ भिजवलं आणि नंतर भजींचं पीठ मिळालं. इकडे आमचा सामान पण आलेला आहे, शिफ्टिंग झालेली पुण्याहून सामानाची इकडे. तर आता तळण करून घेते. आज पित्र असल्यामुळे तुमचं कुठलंही काही काम असो, हे पित्र महत्त्वाचे. आजच्या दिवशी आजच्या तिथीलाच केले गेले पाहिजे. तुमच्याकडे ज्या तिथीला असतील त्या तिथीला करायचे. आता आमच्याकडे त्रयोदशीला आहेत, तर मग त्रयोदशीला आम्ही करतो. तळण वगैरे झालं आणि लगेचच थोडेसे फुलक्यांच्या आकाराच्या पोळ्या करून घेतल्या, उडदाचे वडे, भजे. नंतर पातोडी केलेली होती पीठ घेरून, आणि आळूची वडी पण झाली. वरण भात, कढी, असं सर्व अगदी नैवेद्य देवांना दिला. सुरुवातीला देवांना दिला, नंतर देवांना झाल्यानंतर पितरांचं ताट वरती गच्चीवर नेलं. गच्चीवर माझ्यासोबत माझे मिस्टर आलेले आहेत आणि त्यांनी पण पूजा केली. नंतर मी पूजा केली, म्हणजे ना पितरांना आवाहन केलं जेवायला यायचं. तर आता ताट वगैरे ठेवून झालेले गच्चीवर. आता खाली आल्यानंतर इकडे बघा, त्यांचे फोटो आहेत दोघांचे, सासू सासरे आहेत माझे हे, त्यांना पण मी इथे नैवेद्य दिला आणि नंतर आम्ही आता जेवायला बसू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं.